राम राम मंडळी, आज दिनांक 4 एप्रिल संध्याकाळचे 5:30-6 वाजलेत आणि मी शेतामध्ये आलो होतो तेव्हा फवारणी चालू होती। त्याचं कारणही सांगतो, कारण टोमॅटोवर पाऊस पडून गेल्यानंतर भुरी या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो। आमच्या बाजूला सागवन असल्यामुळे तरी थोडा परिणाम आमच्या शेतावर दिसून आला होता आणि मी सांगितल्याप्रमाणे पाऊस पडल्यानंतर एक फवारणी करणं आवश्यक होती प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी। पण इथं ऑलरेडीच भुरी येऊन बसली होती या 2 दिवसामध्ये, तर लगेच फवारणीला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये रिसर्च पेपरनुसार जे वापरायचं होतं इक्वेशन प्रो घेतलं भुरीसाठी। डाऊन आणि आर्ली आणि लेट ब्लाइट पण येऊ देत नाही। त्याच्यानंतर इमॅमेक्टिन बेंझोएट हे घेतले 20 ग्राम। त्याच्यानंतर आपला आवडतं फेंडॉल, शेतामध्ये पूर्ण उग्रवास, आणि हा आमचा टर्बो 2020 पंप। आता बॅटरी पंप आम्ही मागे टाकलाय कारण झाडे मोठे झालेत आणि या टर्बो 2020ची खासियत खूप छान पंप आहे हा फवारणीला, एकदम सरळ चांगली फवारणी करू शकतो आणि वेगळी खूप आहे, म्हणजे रेग्युलर पंपापेक्षा याचा स्पीडही चांगला आहे, त्यामुळे याचा वापर करतो। फक्त याची एक खासियत आहे की याला पूर्ण भरावं लागत नाही। जे काही लाल तुम्हाला दिसतंय ढक्कन तेथपर्यंत जर पाणी आलं तर टर्बो 2020 तुम्हाला नेहमीच दवाखान्यात न्यावं लागेल, म्हणजे भरती करायची वेळ येते टर्बो 2020ला। पण त्या लाल टोकणापर्यंत जर पाणी आपण भरलं नाही, ते जर उघडं राहिलं तर नक्कीच हा पंप चांगला आहे। तर अशा प्रकारे जी भैयाची फवारणी चालू होती आणि भुरीला कंट्रोल करण्यासाठी इक्वेशन प्रो हे घेतलं आणि खूप छान काम करतं इक्वेशन प्रो। त्यानंतर फेंडॉल घेतलं तर रस शोषण किडी आणि इतर गोष्टींसाठी की काय किडी वगैरे असतील। त्याच्यानंतर GAचा जो मी तुम्हाला सांगितलं होतं तो रिसर्च पेपर वाचून घेतलं होतं झाडाचं वाढ होण्यासाठी। आणि या 2020ला मध्ये 5 ते 6 टाक्या झाल्यानंतर पेट्रोल पाजावं लागते, पण पेट्रोल थोडं जास्त लागतंय, पण फवारणी क्वालिटीची होती। तर अशा प्रकारे तुम्ही भुरीची ओळख करा। वरून पिवळा जर डाग दिसला तर त्याला पान तुम्ही पलटी करून बघा, 100% तुम्हाला भुरीचं लक्षण दिसेल। अशा प्रकारे भुरी ओळखायला येते। जर भुरी आली असेल तर पंप उचला आणि फवारायला लागा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी। धन्यवाद।